शेतकऱ्याची म्हैस आहे परभणी या बाजारामध्ये विक्रीसाठी आलेली आहे. आपली आहे ना? हो. बरं ठीक आहे. दूध किती येईल? दूध 9 लिटर आहे. 9 लिटर दूध आहे. गॅरंटी आहे 9 लिटरची. 9 लिटर गॅरंटी. ठीक आहे. किती महिने झाले वेळेला असेल या अंदाज? 1.5 महिन्याची येईल. 1.5 महिन्याची का? बरं बरं. किती किंमत सांगता? किंमत 90 सांगायचं. सांगायला 90 गिऱ्हाईक कमी जास्त होईल ना? कमी रमी होते. बरं बरं. आरळची. किती एकच आणली होती का? हा एकच आहे. ठीक आहे ठीक आहे. मोबाईल नंबर सांगा आपला. 86 00 39 25 बरं बरं. लोकेशन आरळचे आपण तालुका तालुका वसमत जिल्हा हिंगोली. ठीक आहे ठीक आहे. मित्रांनो 90,000 रुपये किंमत सांगतात आहे. म्हशीची क्वालिटी आपण बघून घ्या. अशा प्रकारे म्हैस आहे. 9 लिटरची जी गॅरंटी आहे. 90,000 रुपये किंमत सांगतात आहे. 1.5-2 महिन्याची वेलेली म्हैस आहे. परभणी या म्हैस बाजारात ही विक्रीसाठी आलेली म्हैस आहे. मित्रांनो ह्या ज्या म्हशी आपण आतमध्ये बघत आहात या म्हशी नांदेडच्या जे व्यापारी आहेत त्यांनी या म्हशी घेतलेल्या आहेत. सकाळी सकाळी शेतकऱ्याच्या बघू शकता एकदम मोठ्या मापाच्या म्हशी या नांदेडच्या जे व्यापारी आहेत त्यांनी खरेदी केल्या आहेत. एकाच व्यापाऱ्याने घेतलेल्या ह्या म्हशी आहेत. नांदेडचे जे व्यापारी आहेत त्यांनी या घेतलेल्या म्हशी आहे. बघू शकता एकदम मोठ्या मापाच्या त्या म्हशी खरेदी करत असतात. मित्रांनो परभणी या म्हैस बाजारामध्ये शेतकऱ्याची दावण आहे. बघू शकता अशा प्रकारे यांच्याकडे म्हशी आहेत. यांची आपण एक अंदाजी किंमत त्यांना विचारणार आहोत जेणेकरून आपल्याला घरबसल्या म्हशीचे बाजारभावाचा एक अंदाज येऊ शकतो. त्या उद्देशाने जे आपण व्हिडिओ बनवत असतो. आपली दावण आहे पूर्ण? हो. बरं बरं. काय नाव? राहुल. बरं बरं बरं. कुठली दावण आहे? परभणीचे का? ठीक आहे ठीक आहे. बरं किती आणले होते आज? 6 आणले होते. 2 विकलेत. 2 विकल्या का? ह्या बाकी 2-4. ठीक आहे. बरं बरं. याची किती किंमत सांगता एक नंबरवाल्याची? 31 सांगायचं. 1,30,000 रुपये. झालेलं नाही का अजून? जळलेली आहे. हे पिल्लू आहे घ्यायचं? 5-7 लिटर दूध चालू आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बरं ही समोरची? ही परवा दिवशी इली. हिला 3 दिन चालू आहे. परदेशीची वेळी समजा अजून चिकन समजायला. याची किती सांगता किंमत? 1,21,000 रुपये. गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल ना? मित्रांनो अशा प्रकारे म्हैस आहे. म्हशीची क्वालिटी आपण बघू शकता. एक 3 दिवस झाले वेलेली म्हैस आहे. बरे याची साईडची अजून बाकी किती दिवस गेला अजून? गाभण. किती दिवस गेला अजून? ही 8 दिवस घेईन काय? 8 दिवस 8 दिवस घेतात. दोन्ही पण 8 दिवस घेतात ना? हो. किती किंमत सांगताय दोन्हीची पण? 41 सांगायचं. हिची 21-25 सांगायची. मित्रांनो 1,25,000 सांगता येते. 1,30,000 रुपये ह्या म्हशीची किंमत सांगता येते. अशा क्वालिटीच्या म्हशी आहेत बघू शकता. 1,40,000 रुपये किंमत सांगता येते. मित्रांनो ही जी म्हैस आहे हिची 1,25,000 किंमत सांगता येते. परभणी या बाजारातील व्यापाऱ्याची ही दावण आहे. मोबाईल नंबर सांगा ना आपला. 95 88 67 96 82. तर मित्रांनो ज्यांना म्हशी खरेदी करायची असेल परभणीचे व्यापारी आहेत यांच्याशी संपर्क साधून म्हशी खरेदी करू शकता. मित्रांनो गिऱ्हाईक आलेले आहेत. गिऱ्हाईकांना म्हशी दाखवत आहेत. अशा प्रकारे म्हशी दाखवल्या जातात. परभणी या म्हैस बाजारात आपण लाईव्ह आहोत. परभणी या म्हैस बाजारात विक्रीसाठी आलेल्या म्हशी आहेत. बघू शकता एकदम मोठ्या मापाची म्हैस आहे. यांची आपण किमती त्यांना विचारणार आहोत. बघू शकता परभणी या म्हैस बाजारात विक्रीसाठी आलेल्या म्हशी आहेत. आपले आहे ना? काय नाव? कुठली दावण आहे? हां किती आणले होते आज? 2. किती किंमत सांगता याची? 2 लाख रुपये. 2,20,000. आणि ह्या म्हशीचे? 1,60,000 रुपये. बरं बरं. गिऱ्हाईक आल्यानंतर कमी जास्त होईल ना? बरं कुठून खरेदी करता आपण म्हशी? धुळ्याहून आणत असता? धुळे अजून गुजरात या ठिकाणून आणत असता?
बरं बरं. घरी असतील ना म्हशी काय? बरं. घरी 20 म्हशी आहेत. लोकेशन आपलं तालुका पालम जिल्हा गाव? सातारा. ठीक आहे चालेल. मोबाईल नंबर सांगा ना. 76 67 76 67 ठीक आहे. मित्रांनो, ज्यांना यांचं लोकेशन जवळ पडत असेल यांच्याशी संपर्क साधून तुम्ही म्हशी खरेदी करू शकता. अशा प्रकारे परभणी या ठिकाणचे म्हशीचे बाजारभाव सध्या चालू आहेत. सध्या तेजी आहेत दुधाच्या म्हशीला. बघू शकता गाडीच्या म्हशी आहेत. मित्रांनो, याच्यापेक्षाही मोठ्या म्हशी आपण आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्या गुजरातून आलेल्या जाफराबादी ज्या म्हशी आहेत त्यांचे व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर टाकणार आहोत. तर चॅनलला जर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, परभणी या म्हैस बाजारामध्ये म्हैस एका शेतकऱ्याने खरेदी केली आहे. बघू शकता एकदम मोठ्या मापाची जाफर जातीची ही म्हैस आहे. म्हशीची क्वालिटी आपण बघू शकता. आपण घेतली ना? काय नाव? गोकुळ सुपनराव काळे. ठीक आहे. किती महिन्याची आता म्हशी? 4 महिन्याची. 4 महिन्याची तपासून आहे. बरं. आणि दूध गेलं? दूध नाही. कशी घेतली आता? ती घेतली 1,10,000. 1 लाख रुपयाला? 1,10,000. 1,10,000. 4 महिन्याची गाभण. मित्रांनो, 4 महिन्याची म्हैस आहे. 1,10,000 रुपयाला याची खरेदी झाली आहे. बघू शकता. बरं, तुम्ही काय करता? जवळ आली विकता का काय? नाही सांभाळायची. सांभाळता का? ठीक. किती म्हशी घरी? 10 म्हशी. ठीक आहे चालतं. तर मित्रांनो, 1,10,000 रुपयाला ह्या म्हशीची खरेदी केली आहे. गाडीची म्हैस आहे. एकदम मोठ्या मापाची म्हैस आहे. 4 महिन्याची तपासून ही म्हैस आहे. तर मित्रांनो, 1,10,000ला ह्या मापाची म्हैस विकत असेल तर आपला एक अंदाजा नक्कीच येऊ शकतो की म्हैस तपासून म्हशीचे बाजारभाव सध्या काय आहेत. दवाखाना आहे. या दवाखान्यामध्ये म्हशी तपासून घेतल्या जातात. शेतकरी तपासून घेतात. डॉक्टर म्हशी चेक करत असतात इथं. मित्रांनो, ही म्हैस पण चेक करत आहे डॉक्टर. बरोबर. कोणी आपण घेतली नाही? किती महिन्याची? 4 महिन्याची पण. बरं. कशी घेतली? 90,000 रुपये घेतले. ठीक आहे. मित्रांनो, 90,000 रुपये घेतलेली ही म्हैस आहे. बघू शकता अशा प्रकारे परभणी या ठिकाणी सध्या तपासून म्हशीचे बाजारभाव आहेत. हां नाव सांगा ना. नाव सांगा. पाटील. हां ठीक आहे. आपण चांगल्याच म्हशी घेत असाल कधी पण टॉपच्याच म्हशी नाही का? बरोबर. मित्रांनो, यांचे व्हिडिओ आपण याच्या अगोदर आपल्या चॅनल टाकले होते. चांगल्या म्हशी, मोठ्या मापाच्या म्हशी जे की आपण घेत असतात. ठीक आहे चालतं. किती महिन्याची? 4 महिन्याची. ठीक आहे. एकदम टॉपची म्हशी आहे. क्वालिटी म्हशीमध्ये. हां बरोबर आहे. मित्रांनो, एकदम मोठं माप आहे म्हशीचं. बघू शकता गुजरातच्या ज्या म्हशी आहेत जाफराबादी त्या म्हशी आहेत. 4 महिन्याची म्हशी तपासून विकली आहे. कशी विकली आहे आपण शेतकऱ्यांना विचारणार आहोत. शेतकऱ्यांनी घेतलेली म्हैस आहे. आपण घेतली का? काय नाव? ठीक आहे. कशी घेतली आता? 1,10,000 रुपये. ठीक आहे. कशी विकल? 2 परत विकल? हां विकल. मोठी म्हैस आहे ना. ठीक आहे. मित्रांनो, 1,10,000 रुपये घेतलेली म्हैस आहे. डॉक्टर सध्या तपासत आहे. अशा प्रकारे परभणी या ठिकाणी तपासून म्हशीचे भाव आहेत.